छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबानं तुळापुरात हत्या केली. मराठ्यांच्या स्वराज्याला, महाराष्ट्र धर्माला हा एक मोठा झटका होता. पण औरंगजेबाला वाटलं मराठे आता संपले. औरंगजेबानं मराठ्यांवरील हा विजय साजरा करण्यासाठी दिल्लीतील आपले महाल स्वागतासाठी सजवण्याची आज्ञा केली. ज्या शेख निजामाने म्हणजे मुकरब खानाने संभाजीराजांना पकडून दिले, त्याला वाटले आता संपूर्ण दख्खन आपल्याच हाती राहील. कारण संभाजीराजांना पकडून दिल्यापासून औरंगजेबाच्या दरबारात शेख निजामाचं वजन वाढत चाललं होतं. खान जनाब, फत्तेजंग बहादूर, मुकरब खान अशी लांबलचक पदवी औरंगजेबानं त्याला दिली होती. एका बाजूला हे दोघे आपापले स्वप्न पाहत होते, दुसरीकडे सुडाच्या अग्नीने मराठे पेटून उठले होते. छत्रपती संभाजीराजांची हत्या करून औरंगजेबानं स्वतःची आणि संपूर्ण मुघलशाहीची कबरच जणू या महाराष्ट्रात खोदली होती. आणि मुकरब खानाचे तर दिवसच भरले होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात होत होती. या स्वप्नात रमलेल्या मुघलांना मराठ्यांनी आपल्या गनिमी काव्याच्या दणक्यातून झोपेतून जागं केलं. आणि या स्वातंत्र्य युद्धाचं सेनापतित्व होतं रणमार्तंड संताजी घोरपडे यांच्याकडे. मराठे संपले असं समजून सुखाची झोप घेत असताना औरंगजेबाच्या लाखाच्या छावणीत संताजी घोरपडे आपल्या 2000 स्वारांनीशी घुसले. बादशाहच्या डेऱ्याचे कळसच कापले. कळसच काय, बादशाहचे नाकच कापून आणलं. येथून ते सरळ निघाले ते रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाला दणका दिला. त्याचे 5 हत्ती घेऊन सरळ राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळा गाठला. पन्हाळ्यावर ऑक्टोबर 1689 साली संताजींना खबर लागली की संगमेश्वर मुक्कामी संभाजीराजांना पकडणारा आणि औरंगजेबाच्या हवाली करणारा मुकरब खान कोल्हापुरात छावणी करून राहिला आहे. मुकरब खानाचं नाव ऐकताच संताजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याची 2 कारणं होती. एक म्हणजे मुकरब खानानं संभाजीराजांना पकडल्याचा राग, तर दुसरा संताजींचे वडील माळोजी घोरपडे यांची संगमेश्वर मुक्कामी संभाजीराजांचा जीव वाचवताना मुकरब खानाच्या सैन्यानं केलेली हत्या. संताजी हे विसरले नव्हता. रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण यांच्या सल्ल्याने संताजींनी मुकरब खानाला संपवायचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली गनिमी लढाई आता उपयोगी पडणार होती. कारण मुकरब खानाकडे सैन्य मोठं होतं. ऑक्टोबर 1689च्या त्या पहाटेवेळी संताजी घोरपडे आपल्या निवडक मावळ्यांसह मुकरब खानाच्या कोल्हापूरच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गदारोह उडाला. तसं कोणीतरी जोरात ओरडलं, मराठे आये हे. तशी छावणीत एकच भीतीची लाट पसरली. मुकरब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम खडबडून जागे झाले. औरंगजेबाच्या छावणीत संताजींनी घातलेला धुमाकूळ खान ऐकून होता. आता लढल्याशिवाय पर्याय नव्हता. खाने आलम निकलाज खानाने हिमतीने सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर हल्ला केला. खानाच्या हल्ल्यानं मराठा सैन्य बिथरलं. संताजी घोरपडेंनी सैन्याला पळण्याचा इशारा दिला. तसं मराठा सैन्य पळून जाऊ लागलं. घाबरलेल्या मराठा सैन्याला पळून जाताना बघून खान फितुरांना जोर चढला. संताजीला आज संपवायचंच अशा जिद्दीनं मागं ते दोघे पन्हाळ्याच्या दिशेने पळणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग करू लागले. मराठे पुढे आणि खान मागे अशी ही स्पर्धा चालली होती. मराठ्यांचे सैन्य पळता पळता पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गर्दझाडी जंगलात पोहोचले. मराठा सैन्य थांबले. पळणाऱ्या मराठ्यांचं सैन्य अचानक थांबलं तसं मुकरब खान जबाबला. तो जे समजायचं ते समजला. संताजींचा पाठलाग करत आपण इथं आलेलो नसून संताजींना आपल्याला इथपर्यंत आणलंय हे त्याच्या लक्षात आलं. बघता बघता संताजींचं सैन्य उलट खानावरच चालून आलं. जंगलातील झाडीच्या आडोशानं लपलेल्या मराठा बरकतदारांनी मग मुघलांच्या सैन्यावर एकसारखा गोळीबार चालू केला. बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण यांच्या सैन्यानंही आता लढाईत उडी घेतली. तसं मग मुकरब खानाचं सैन्य सोलापूरकडे पळायला लागलं. पण आता लढाई टाळता येणार नव्हती. संताजींच्या सैन्यानं अखेर मुघलांना थांबवलंच. एकच कापाकापी सुरू झाली. मुकरब खान आणि खाने आलम आता संताजींच्या तावडीत सापडले होते. तुंबळ हाणामारी झाली. मराठे बेभान होऊन लढत होते. मुकरब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम या दोघांच्यावरही तलवारीचे कधीही न भरून येणारे घाव झाले होते. पण तेवढ्यात खानाच्या सैन्य समोरून कोल्हापूरहून आलं. त्यांनी जखमी अवस्थेत असणाऱ्या मुकरब खान आणि खाने आलम यांची सुटका केली आणि कोल्हापूरकडे पळाले. औरंगजेबाचा एक इतिहासकार ईश्वरदास नागर आपल्या फुत्तुहाते आलमगिरी या ग्रंथात म्हणतो, मराठे कोल्हापूर भागात पसरले. खान जनाब, फत्तेजंग खान म्हणजे शेख निजाम म्हणजेच मुकरब खान हा त्याच्यावर चालून गेला. कोल्हापूर जवळ मराठ्यांचे व मुघलांचे तुंबळ युद्ध झाले. 1 प्रहर आणि 4 घटकापर्यंत हे युद्ध चालले होते. मराठ्यांचे सुमारे 700 सैनिक ठार झाले. मुघलांचे 400 सैनिक ठार झाले. या युद्धात खान जनाब व त्याचा मुलगा खाने आलम यांना तलवारीच्या आणि भाल्याच्या गंभीर जखमा झाल्या. ज्या वेळेला ही लढाई चालू होती
त्याच वेळी शंकराजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली 3ऱ्या तुकडीनं मुकरब खानाची कोल्हापूर येथील छावणी लुटून फस्त केली. जखमी अवस्थेत रणमैदानात सोडून पळून गेलेल्या मुकरब खानाने औरंगजेबाला आपण विजयी झाल्याचे कळवले. औरंगजेब बादशाहनं देखील मग खुश होऊन सवॅस्कियन नावाचा एक फिरंगी डॉक्टर त्याच्या जखम्यांची शिशुता करण्यासाठी पाठवून दिला. त्यानं बादशाहला काही जरी सांगितलं असलं तरी त्याच्यावर झालेल्या मराठ्यांच्या तलवारींचे घाव सांगत होते की ही लढाई मराठ्यांनी जिंकली, कारण याच तलवारीच्या घावांनी अखेर मुकरब खानाचा घात केला आणि तो ते सहन न होऊन मरून गेला. फितुरीने कुतुबशाही बुडवणारा आणि औरंगजेबाच्या चाकरीत राहून मराठ्यांवर राज्य करायचं स्वप्न बघणारा आणखी एक खान संताजीने महाराष्ट्राच्या मातीत गाडला. आपल्या राजाच्या आणि वडिलांच्या हत्येचा बदला संताजीनं केला. त्यांनी तर पुढच्या 6 महिन्यात कोल्हापूर पासून पुण्यापर्यंतचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात आणला. संताजींच्या या कार्याचे वर्णन करताना एका सभेत रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, संताजीने राजश्रीच्या पायासी बहुतच एकनिष्ठा धरून इमानास खातं न करता जमाव करून शेख निजाम म्हणजेच मुकरब खान, सरजा खान, रन्नमस्त खान, जनिसार खान ऐसे उमेदी वजीर बुडवले. जागा जागा गनिमास काटेगा घालून नेस्तनाबूत केला आणि देश सोडविला. राज्यरक्षणतेच्या प्रसंगास असाधारण श्रम केले. औरंगजेबास दहशत लावली. संताजींच्या या असाधारण विजयाचे कौतुक केशव पंडितांनी आपल्या राजाराम चरितम या ग्रंथात देखील केले आहे. ही तर नुसती सुरुवात होती. आता तर संताजींचं फक्त नाव ऐकून औरंगजेब झोपेतून खडबडून जागा होत होता. पुढं तर औरंगजेबाची घोडी सुद्धा संताजींच्या नावानं हाय खाऊन पळणार होती. संताजी घोरपडेंच्या या स्वामीनिष्ठेला आणि स्वराज्यनिष्ठेला आम्ही सलाम करतो.